बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बिहार विधानसभेचा महानिकाल आपण बघतोय आणि एक मोठी बातमी, कारण एनडीए सध्या रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करताना दिसते। तब्बल 207 जागा ही रेकॉर्ड ब्रेक कामगिरी 2010च्या नंतरची आपण बघतोय। आणि काँग्रेसचा जर विचार केला तर काँग्रेसला अवघी 1 जागा सध्या जे कल हाती येतात त्यानुसार दिसते। आपण मगासपासून बघत होतो काँग्रेस आधी 5 जागा होती, 4 जागा, 2 जागा आणि आता 1 जागेपर्यंत काँग्रेस हे जे कल हाती येतात त्यामध्ये खाली घसरताना दिसते। यामध्ये आणखी एक गोष्ट नमूद करावी लागेल, ती म्हणजे राजकीय पंडित जे प्रशांत किशोर होते त्यांचा काहीसा सुपडा साफ होताना दिसतोय। मात्र प्रशांत किशोर यांच्या एंट्रीचा महागठबंधनला फटका बसला असं बोललं जात आहे आणि एनडीएला फायदा झाला असं बोललं जात आहे। कारण जो राघोपूर मतदारसंघ आहे तेजस्वी यादवांचा, सध्या ते तिथे पिछाडीवरती दिसतात। आणखी 30 राऊंड टोटल होणार आहेत मतदानाच्या या सगळ्या मोजणीच्या संदर्भातले। मात्र याच राघोपूर मतदारसंघामधून प्रशांत किशोर हे निवडणूक लढवणार होते, मात्र आयत्या वेळेला त्यांनी माघार घेतलेली होती। त्यामुळे ही माघार नेमकी त्यांनी का घेतली आणि त्याचा फायदा नेमका कोणाला झाला, अशा वेगवेगळ्या अनुषंगाने आपल्याला विश्लेषण करता येईल। तर सध्याच्या आकडेवारीनुसार एनडीए आपण बघतो 207 जागा आणि महागठबंधन 29 जागांवरती त्यांना समाधान मानावं लागू शकतं। काँग्रेसची अगदीच निराशाजनक अशी कामगिरी आहे, कारण अवघी 1 जागा काँग्रेसला सध्या तरी दिसते। हे जे कल हाती येतात त्यानुसार तब्बल 61 जागा काँग्रेसनं लढवलेल्या होत्या। त्यामुळे तेजस्वी यादव, राहुल गांधी यांनी एकत्र मिळून काही सभा देखील केलेल्या होत्या। बिहारच्या कलांमध्ये राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या काँग्रेसला ही 1 जागा मिळताना दिसते आहे। त्यामुळे महागठबंधनसाठी मताधिकार यात्रा राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी काढलेली होती। जर आपण विचार केला तर बहुतांश मुस्लिम आणि यादव असं समीकरण महागठबंधनकडून करण्यात आलेलं होतं। तर दुसरीकडे हा जो फॅक्टर होता म्हणजे मुस्लिम आणि यादवांचा, तो महिला आणि युवा असा वर्ग देखील काही लोकांनी